करा, अन्यथा मग सकाळचे 10-11 वाजतील. तब्बल 5 वाजले. 7 मॅच अजून पेंडिंग आहेत. ही मॅच 3 ओव्हरची असेल. टॉस या ठिकाणी जिंकलाय सावरोली टीमनं, बापदेव पाली टीमनं, आणि बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतलाय. फलंदाजीसाठी सलामीची जोडी बारके शेळके आणि विशाल शेळके ही जोडी मैदानात आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज सागर. चला प्लीज समोरून थोडं बाजूला व्हा. सागर पहिलाच ओव्हर द विकेट न गोलंदाज. स्ट्राइक एंड वरती बारक्या शेळके. पहिल्याच बॉल लॉफ्टेड फटक्या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चालला निघून सीमारेषा पलीकडे. स्वॅक्स करेंगे स्वागत सांगत पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार. थँक्यू. आतमध्ये फटाक्या लावू नका आयोजक. एक्सक्लुझिव्ह कव्हर ड्राईव्ह अफलातून फटका कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला पाठवला सीमारेषा पलीकडे. दुसरा चौकार बारक्या शेळकेच्या बॅटमधून. दोन चेंडू 2 चौकार आणि 2 चौकाराच्या साह्याने धाव संख्या धाव फलक्यावरती ती 8 धावा. 8 धावा धाव फलक्यावरती. सुरुवात चांगली झाली आहे. बारक्या शेळके आक्रमक रूप धारण करत असताना 2 चेंडू 2 चौकार. सागर या गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. ओव्हर द विकेट न गोलंदाजीच्या मार्क वरती तयार आहे गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हवे ते बॉल. फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळेल सिंगल लेग बाईच्या साह्यानं. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धाव फलक्यावरती. या ठिकाणी 9 धावा लागल्या धाव फलकावरती. गोलंदाजी मार्क वरती सागर. स्ट्राइक एंड वरती आता विशाल शेळके आणखी एक आक्रमक खेळाडू. बराच बाहेर पंच आमच्या दिशेने वलट्यात इशारा देतील की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन मिळेल फलंदाजी करणाऱ्या टीमला. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती. थोडी गोलंदाजीच्या बेसवरती खराब सुरुवात सागर या गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. और विकेटनं ऑन साइडला फटका छान आहे. मिड विकेटला फिल्डर उचलेल फेकेल. खराब फिल्डिंग थोडीशी पाहायला मिळाली आहे. त्याच्या अगोदर 2 रन्स मात्र या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट. 2च्या मदतीनं धावसंख्या पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. 12 धावा धाव फलक्यावरती पाहायला मिळतील. 2 चेंडू अजूनही या षटकातील मात्र बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले नंबर 1 राऊंड द विकेट ना. बॅटची कट होती. फर्स्ट स्लिपला चकवून बॉल निघून जाईल सीमारेषा पलीकडे. चौकार येईल तो विशालच्या बॅट मधून. सोळा धावा धाव फलक्यावरती. 1 बॉल शेवटचा या षटकातील शिल्लक. सागर गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. बिग हिट पहाटेच्या क्षणाला देखील ओ व्हॉट कॅच. अफलातून जेल फिल्डर वैभवच्या माध्यमातून पहिला धक्का जय बापदेव पाली या संघाला.
पहिली ओव्हर संपली. पहिली विकेट गेल्यानंतर संघाची धावसंख्या 16 धावफलक्यावरती. जबरदस्त प्रहार विशालच्या बॅट मधून देखील असं वाटलं होतं की षटकार येतोय की काय, परंतु वैभवनं एका हातामध्ये तो झेल कॅरी केला आणि तदनंतर फलंदाज आपण पाहिलं तर विशाल मागील बॉलवरती मात्र झाला बाद. नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वरती मैदानात. आहेत 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 12 प्लेयर, दोन्ही आन्सर आहेत. ओके ओके. रोहित हा नवीन बॅटर मैदानावरती. धावसंख्या 16 आपण पाहतोय. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ मात्र चालू आहे. जय बापदेव पाळे आणि सावरोली अशी बिग फाईट. राऊंड द विकेट न कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी फ्लाय स्लिपच्या दिशेने झेल उडाला. फिल्डर कडून एक चान्स गमावली गेली. एक धाव या चेंडूवरती निश्चित स्वरूपाने मिळेल. जीवनदान मिळालं ते बारक्या शेळके सारख्या एका आक्रमक फलंदाजाला. जीवदानाचा कितपत फायदा होईल ते मात्र आपल्याला पाहावं लागेल. जिथे धावसंख्या धावफलकावरती वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती 17 या आकड्यावरती. 17. आता स्ट्राईक एंडवरती रोहित पाटील आहे. आणखीन एक विस्फोटक टीमचा कर्णधार आता मैदानात गेला. राऊंड द विकेट ना रोहित स्ट्राईक एंडवरती. ओ नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहतोय मिळेल ते एक सिंगल रन आणि सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या पोहोचेल ती 18 या आकड्यावरती. 18 धावा मात्र धाव फलकावरती. राऊंड द विकेट न गोलंदाजी करत असताना आपण वैभव मेहतर या गोलंदाजाला पाहतोय. 18 धावा लागल्यात. चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय तो जय बापदेव पाली हा संघ. बारक्यासाठी थोडासा आपटी बार पद्धतीचा बॉल होता. बाटन बॉलचा कोणताही संपर्क नाही. इथून निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गुड लेंथ, चांगल्या लेंथ वरती चेंडू टाकलाय तो गोलंदाज वैभव मेहतर या गोलंदाजानं. 18 धावा धाव फलकावरती. या दिवसातील शेवटच्या गटातील दुसऱ्या फेरीतली ही पहिलीच मॅच आपण पाहतो. मैत्री चषकाचं हे पर्व अगदी गावदेवी माझगाव आणि जयहनुमान वारत आयोजित मैत्री चषक 2025 डे नाईट ची फॉर्मॅट. टोटली 3 नंबर या स्पर्धेसाठी. 1,50,000 आणि 25,000. हा शॉट देखील त्याच पद्धतीने एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, जागा बनून अगदी फाईन लेग आणि शॉट फाईन लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता बारक्याचा. आणखीन एक निर्धाव चेंडू, डॉट बॉल. 4 चेंडू झालेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का ते मात्र आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. गोलंदाजी चांगली चालू आहे. राऊंड द विकेट गोलंदाजीच्या मार्क वरती. बारक्यासाठी आणखीन एक विस्फोटक चेंडू पाहायला मिळाला. काय दर्जेदार गोलंदाजी. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये आक्रमण पाहायला मिळालं सागर या गोलंदाजावरती, मॅच मध्ये कमबॅक करण्याची जिम्मेदारी होती वैभव वरती आणि कमबॅक झालं या मॅच मध्ये सावरोली टीमचं. निर्धाव बॉल पाहायला मिळाला राऊंड द विकेट न. डान्सिंग डाऊन अ विकेट. फिल्डरची चांगली फिल्डिंग, परंतु मिळेल ते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं ओव्हर इज कंप्लीट. 2 ओव्हर संपल्यात आणि 2 ओव्हर नंतर धावा धाव फलकावरती पाली टीमच्या त्या 19 धावा.
चला स्पीडअप करा विनंती आहे. तेच होणार आहे. आयोजकांना 10 आणि आम्हाला 8. पंचांना तर टोटली अगदी डे नाईट. पंच उद्या कुठे नाही ना? रविवारी उद्या पण आहेत का? एवढा ट्रेस घेऊ नका. थोडे 2 पैसे कमी कमवा. उद्या डायरेक्ट मग जाल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बारक्या शेळकेसाठी हा फटका आपण पाहिला. एक सिंगल डबलचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा मिळाल्यात. 2च्या मदतीनं संघ पोहोचलाय तो 21 या आकड्यावरती. 21 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र या मॅच मध्ये चालू आहे. बारक्याला आतापर्यंत शांत ठेवलाय. 5 बॉल अजून शांत राहील का बारक्या ते पाहावं लागेल. ओहो जबरदस्त चेंडू. गुडनेस स्पॉट वरती टाकलाय बॉल. साहिल घोसालकर हा शेवटचा गोलंदाज सावरोली या संघाकडून. निर्धाव चेंडूची सांगता. अद्याप निर्धाव चेंडू खेळलाय बारक्या. धावा पहिल्या 2 बॉल वरती 2 चौकार आले. त्यानंतरचे टोटली 6 चेंडू बारक्या निर्धाव केलाय. म्हणजे आपण पाहिलं तर 12 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. आडवा बाटना मारण्याचा प्रयत्न. रोहित पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईक घेतली आहे. लेग बाईच्या साह्याने मिळेल सिंगल. धावसंख्या पोहोचली ती 22 वरती. 22 धावा धावफलकावरती. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. मॅच रोमांच पाहायला मिळेल. रोमांचक मॅच होईल तीळ मात्र शंका नाही. यानंतरची मॅच पुढच्या मॅच साठी बोरगाव आणि खरसुंडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय आपण टॉस करण्यासाठी. या पहा हिट विकेट. फलंदाज रोहित पाटील स्टंपच्या मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. हिट विकेट झाला आणि फलंदाज बाद. अजूनही बाकी आहेत. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये देखील साहिल घोसालकर या गोलंदाजी राहिली आहे. 2 बॉल वरती एखादा जर मोठा फटका आला तर एक चांगल्या टोटल कडे जय बापदेव पालिया संघ पोहोचेल. परंतु जर निर्धाव चेंडू आले तर मात्र सामन्यामध्ये थोडासा बॅकफुट वरती येईल तो पालिया संघ. ओव्हर द विकेट साहिल घोसालकरचा हा चेंडू. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. फलंदाज बाद. आणि हा आणखीन एक धक्का तो पालिया संघाला. विकेट साहिल घोसालकरचा हा चेंडू. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. फलंदाज बाद. शेवटचा चेंडू बाकी. कल्पेश शेळके हा नवीन खेळाडू मैदानावरती. 22 धावा धावफलकावरती. कमी टोटल उभी राहिली आहे. अगदी सध्या 17 आपण पाहिलं तर पहाटेचं 17 आणि अशा वेळेस पहाटेच्या 17 मध्ये 22, 23, 24, 25 धावा देखील सफिशियंट असतात. एवढ्या धावांवरती तुम्ही फाईट देऊ शकता जर गोलंदाजी त्या ताकदीची असेल तर. मागील मॅच आपण देखील हाय व्होल्टेज पद्धतीची पाहिली होती. शेवटच्या बॉलवरती चौकार पाहिजे असताना तो सामना वयाल टीमला मात्र गमवावा लागला होता. षटकार आला होता शेवटच्या बॉलवरती. शेवटचा बॉल मिस टायमिंग आहे. हवेत फिल्डर डाऊन दी बॉल. विकेट. फलंदाज बाद आणि विकेट हॅट्रिक देखील साहिल घोसालकर या गोलंदाजानं प्राप्त केली आहे. पहिलं सत्र संपेल आणि पहिल्या सत्रानंतर धावा लागतील धावफलकावरती त्या. 22, 18 चेंडू आणि सावरोली टीमला मात्र विजयासाठी 23 ची गरज आहे. पुढच्या मॅच साठी बोरगाव
आणि त्यानंतर खरसुंडी या दोन्ही संघाच्या कॅप्टनला कॉल आहे, आपण टॉस करण्यासाठी या. मोरिया बोरगाव आणि गावदेवी खरसुंडी दोन्ही संघाच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय, आपण टॉस करण्यासाठी या. टॉस बॉक्स मध्ये या. 23 पाहिजेत. अशोकजी मालकर आमचे साथी कॉमेंटेटर टॉस करतील. टॉस बॉक्स मध्ये आपण त्यांना पाहतोय. नेक्स्ट मॅच बोरगाव संघ, एक बोरगाव संघ 2 सामने जिंकलाय, दुसरा बोरगाव संघ 2 सामने जिंकेल का? टॉस जिंकला खरसुंडी. निर्णय काय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा, सांगा, लगेच सांगा. मॅच ऑन करा. चला, सलामीची जोडी सावरोली संघ मैदानात पाठवायची. 18 आणि 23 पाहिजेत विजयासाठी त्या सावरोली संघाला सामना जिंकण्यासाठी आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. सेकंड राऊंड आहे ना पुढची, नंतर 2 ओव्हर. चला, मॅच ऑन करा, टाइमपास करू नका. टॉस झालाय, टॉस जिंकलाय खरसुंडी टीमनं आणि निर्णय पेंडिंग आहे. नागोरी पहा, 5:15 वाजलेत तरी आपली 2 व्हीलर आणि त्यांच्यासाठी 4 व्हीलर आहे. दिवसभर देखील नागोरी चहा आणि नागोरी चहाज त्यांनी दिलाय. कमिटीला काय दिला नाहीये नागोरी, तुम्ही कमिटी पर्यंत पोहोचवा. गाडी रिव्हर्स नीट पार्क करा. रिव्हर्स गिअर देखील आहे नागोरींच्या गाडीला. चला, मॅच स्टार्ट करा लगेच. 23 पाहिजेत 18 बॉल वरती. नागोरी एक दिलदार व्यक्तिमत्व आहे. डान्स देखील त्यांचा आपण शेवटला पाहू. डान्सर देखील आहेत, त्यांचा चॉईस सॉन्ग लागायला पाहिजे, फक्त डान्स देखील ते करतात. नेक्स्ट मॅच बोरगाव आणि खरसुंडी. अगदी शेवटच्या लॉट मधली दुसऱ्या फेरीतली शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तदनंतर मग आपल्याकडे मॅच पेंडिंग राहतील ते 6. डे नाईटची फॉर्मॅट आहे. डे नाईटची फॉर्मॅट मग सकाळी आपण मॅच स्टार्ट करत असतो 9-10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी 9-10 वाजता मॅच स्टार्ट होतात आणि यालाच तर डे नाईटची फॉर्मॅट म्हणतात. गोलंदाजीच्या मार्क वरती कल्पेश शेळके पहिला गोलंदाज. राऊंड विकेट न तैस्तरार बॉलर आहे हा पाली टीमचा. स्ट्राइक एंड वरती गौरव घोसालकर, खालापूर टेनिस क्रिकेट मधलं एक मोठं नाव. नॉन स्ट्राइक एंड वरती रोहित पाडगेला आपण पाहतोय. A1 जोडी आहे सावरोली या संघाची. नेहमीच चांगला खेळ या जोडीचा आपण मैदानावरती होताना पाहिलाय. कसा खेळ होईल ते मात्र पाहावं लागेल. राऊंड विकेटनं पहिलाच बॉल टाकण्यासाठी त्या ठिकाणी कल्पेश सज्ज. 18 बॉल आणि विजयासाठी गरज आहे 23 धावसंख्येची. मॅच ऑन करा. स्पीडअप करायचं पहिलाच बॉल.
पहिल्याच बॉल सुरेख, पंचांचा नो बॉलचा इशारा. सुरुवात खराब झाली आहे ती पाली टीम साठी. बीमरचा नो बॉल आहे, ओव्हर स्टेपचा नो बॉल आहे, माफ करा. आणि निश्चितच ओव्हर स्टेपच्या नो बॉलनं सुरुवात केली आहे ती गोलंदाज कल्पेशनं. पुढचा बॉल आता फ्रीट असेल. एक्स्ट्राच्या दावेनं अकाउंट ओपन झालंय ते सावरोली या संघाचा. 22 पाहिजेत 18 बॉल वरती. आणि आता पहिलाच बॉल फलंदाजासाठी फ्रीटचा. सिद्धू पाजे यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर मुक्त चंदन घिस मेरे नंदन. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज गौरव साठी. हा बॉल निर्धाव चेंडूची सांगता, चांगल्या लेंथ वरती डिलिव्हर झालाय. चांगली गोलंदाजी, या गोलंदाजीची गरज आहे ती पाली या संघाला. राऊंड द विकेट कल्पेश शेळके. हा चेंडू थोडी शप्पल झाले, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता गौरव घोसालकर या खेळाडूचा. आणखीन एक डॉट. आणि पहाटेच्या सत्रात सगळ्या लो स्कोरिंगच्या जरी मॅच असल्या तरी ते शेवटच्या बॉल पर्यंत जाताचा इतिहास आहे. कारण थोडस थंड वातावरण असतो, खेळाडू देखील थंड पडतात. आणि त्याच मुळे बॅट आणि बॉलचा चांगला कनेक्शन संपर्क होत नाहीये. चटकार चौकार पहाटेच्या सत्रात मात्र कमी पाहायला मिळतात. गौरव साठी हा चेंडू देखील डॉट. सलग 3 निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. अफलातून गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. राऊंड द विकेट ना गोलंदाजी करत असताना कल्पेश. लेट कट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, स्वतःने क्रीज सोडली. खेळाडू वृत्ती चांगली आहे ती गौरवची. फलंदाज बाद आणि हा पहिला झटका तो सावरोली या संघाला. कल्पेश लेट कट करण्याचा प्रयत्न, लाऊड थोडी खराब सुरुवात बॅटिंग करत असताना सावरोली संघाची. गौरव हा 0 या धावसंख्येवरती पवलेन मध्ये परतला. नवीन फलंदाज विनय गवळी मैदानावरती. एक धावसंख्या ती देखील 9च्या साह्यानं. आणि त्यानंतरचे मग 4 चेंडू आपण निर्धाव पाहिलेत. चांगली गोलंदाजी, एक विकेट देखील गमावली. काय दर्जेदार गोलंदाजी, व्हॉट बॉलिंग. वेग देखील आहे आणि वेगावरती नियंत्रण. आणि त्याच प्रमाणे आपण पाहिलं तर टप्पा देखील अचूक आहे तो गोलंदाज कल्पेश शेळकेचा. 5वा बॉल सलग निर्धाव पाहायला मिळाला. एक एक्स्ट्राची धाव. ओहो, गुड बॉलिंग. थोडी दिशा भरकटला. पंचांचा व्हाईट बॉलचा मात्र इशारा. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या साह्यानं धावसंख्या वाढली आहे 1 न. आणि या धावसंख्या पोहोचेल ती 2 या आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती 9ची धाव, त्यानंतर मागील बॉलवरती वाईड. अर्थातच बॅटच्या साह्यानं धावा अजून आल्या नाहीयेत. 2 धावा एक्स्ट्राच्या मिळाल्या तर सावरोली या संघाला. 13 चेंडू आणि इथून 21 ची गरज आहे. स्पीडअप करा. प्रत्येकी बॉल मागे टीम मीटिंग खेळाडूंना सांगण्यासाठी जर तुम्ही आलात तर भरपूर वेळ जाईल. विनंती, जरा स्पीडअप करा. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी कल्पेशने केली आहे. शेवटचा बॉल फुल टॉस होता. मिड ऑफला क्लिअर करेल का? लॉंग ऑफ कडे बॉल चालला. फिल्डर तैनात आहे. 2 धावा चेंडूवरती सहज. 3री धाव देखील मिळेल का? गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा या खराब फिल्डिंग मुळे मिळाल्यात त्या फलंदाजी करणाऱ्या सावरोली टीमला. आणि पहिलं षटक इथून संपेल. पहिल्या ओव्हरनंतर धावा लागल्या धाव फलकावरती. त्या 5, 12 बॉल आणि विजयासाठी 16 या धावसंख्येची गरज.
ऐका थोडं, आमचं देखील काही कारण असेल त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय. दिवस असता तर आम्ही देखील काही म्हटलो नसतो. टोटली 5:15 झाले. 5:20. 12 बॉल 18 ची गरज आहे. पुढच्या मॅच साठी लगेच टीम बोरगाव आणि टीम खरसुंडी आपण रेडी राहायचं. 3 ओव्हरची पुढची मॅच आणि त्यानंतरच्या मॅच किती ओव्हरच्या असतील ते आयोजक 2 ओव्हरच्या मॅच आहेत पुढच्या. 2 ओव्हरच्या आपण पुढच्या मॅच खेळवणार आहोत विदाउट पॉवर प्ले. काय खेळायचंय ते खेळा. विदाउट पॉवर प्लेचे ओव्हर असतील. 10 मिनिटांमध्ये इनिंग संपायलाच हवी आहे. 10 मिनिटांमध्ये जरी इनिंग संपली तरी देखील आपल्याला 5 मॅच कव्हर करायचे टोटल. परेश शेळके राऊंड द विकेट ना. बारा बॉल 18. इथून देखील कोणत्याही टीमनं सामना जिंकलेला नाहीये, कोणी हरला नाहीये. दोन्ही टीमचे प्रयत्न मात्र या मॅच जिंकण्यासाठी चालू आहेत. काय घडेल, कोण जिंकेल कोण हारेल हे शेवटला मात्र आपल्याला समजेल. चला स्पीडअप करा प्लीज पाली टीम. टाइमपास चालू आहे बराचसा. मॅच इम्पॉर्टंट आहे आम्हाला देखील माहिती आहे, परंतु वेळेला देखील महत्व द्या. आणखीन एक वेगवान तेजतर्रार गोलंदाज परेश शेळके गोलंदाजी मार्क वरती. रनअप पाहायला मिळाला तर अगदी 10-12 पावलांचा स्टार्ट आहे. वेगानं चेंडू डिलिव्हर करतो हा गोलंदाज आणि पहिल्याच बॉल वरती दाखवून दिला की काय वेग आहे. प्रचंड वेग. पहिला चेंडू मात्र निर्धावाला. खराब फिल्डिंगच्या धावा 3, एक नोची एक वाईटची. अर्थातच अद्याप आपण पाहिलं तर सावरूळ टीमच्या माध्यमातून मोठा फटका आणि बॅटच्या साह्याने जास्त धावा आल्या नाहीयेत. निर्धाव चेंडू आला. 11 बॉल आणि 18. स्ट्राईक एंड वरती रोहित पाडगे आणखीन एक विस्फोटक खेळाडू सावरोली संघाचा आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. परेश लेन चांगली आहे. विकेट किपिंग त्यापेक्षा चांगली. चालाक विकेट किपर रोहित पाटील टीमचा कॅप्टन आपण पाहतोय आणि फलंदाज बाद अगदी 0.56 सेकंदामध्ये स्टंपिंग पाहायला मिळाली. काय फिल्डिंग पाहायला मिळते. फलंदाज बाद आणि हा मोठा झटका मिळालाय तो बॅटिंग करणाऱ्या सावरोली या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. परेश शेळके या गोलंदाजीची. नवीन फलंदाज वैभव मेहतर मैदानावरती. समीकरण आहे ते 10 चेंडू आणि 18. 10 बॉल 18 सध्याच्या सत्रात भरपूर आहेत, कारण पहाटेच्या सत्रात अगदी लो स्कोरिंगच्या मॅच आपण बऱ्याचशा पाहिल्यात. मोठे फटके कदाचित पाहायला मिळतात या सत्रामध्ये. वैभव स्ट्राईक एंडला आणि गोलंदाज आपण पाहतोय परेश राऊंड विकेट न. अखूट टप्पा होता वैभव साठी. हा पण ट्रॅकचा बॉल होता. पुलचा फटका आपण पाहिलाय स्क्वेअर लेगला. मच नीडेड. अगदी सुखाचा श्वास सोडणारा हा चौकार येतोय तो फलंदाज वैभवच्या बॅटमधून. चौकाराला गरज होती या चौकाराची फलंदाजी करणारा सावरोली या संघाला. समीकरण आहे आता 9 बॉल आणि
13ची गरज आहे. 9 चेंडू आणि 13. जरी समीकरण कठीण असेल, अशक्य नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठली गोष्ट अशक्य नसते. मी मगाशी या अगोदर म्हटलं होतं पहाटेच्या सत्रामध्ये मोठे पटके कमी पाहायला मिळतात. 9 चेंडू 14, माफ करा, थोडा इक्वेशन मध्ये आमची चूक झाली. 9 बॉल 14. राऊंड द विकेट. ओ स्विच इट, छान फटका पाहायला मिळालाय. चांगलं टायमिंग, बॅटच्या फ्लो मध्ये बॉल लेग बायच्या साह्यानं चौकार. धावा कशा येऊ, परंतु धावांची गरज आहे ती सावरवली या संघाला. मिळेल चौकार. छान फटका पाहायला मिळाला. 8 चेंडू आणि आता 10ची गरज. थँक्यू डीजे. 8 बॉल 10. अगदी मॅचला कलाटणी देणारे 2 चौकार वैभव मेहतर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. पहिला आखूड टप्पाचा बॉल, तिथे चौकार. त्यानंतर रिव्हर्स स्विचचा फटका, तो देखील आलाय चौकार. 8 बॉल आणि गरज आहे ती 10ची. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. ड्रेस कोड देखील या स्पर्धेसाठी अनिवार्य आहे. 12व्या खेळाडूला देखील. ऑन स्ट्राईक वैभव मॅचचा हिरो आहे. मॅच जिंकण्याची क्षमता आहे. इथून बिगेट काढण्याचा प्रयत्न. रोहित चालाकीनं बॉल अडवेल, फील्ड करेल, फेकेल त्या अगोदर एक सिंगल रन लेग बायच्या साह्यानं मात्र कंप्लीट. सिंगलच्या मदतीनं समीकरण असेल 7 बॉल आणि मात्र 9ची गरज आहे. 7 चेंडू 9. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती असेल तो फलंदाज रोहित पाडगे. रोहित पाडगे स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आहे. 9 पाहिजेत अजून विजयासाठी. राऊंड द विकेट न परेश शेळके बॉलिंग मार्क वरती. फटका छान आहे गॅप मधून. चौकार जाईल का? यस, 8-4 चौकार येतो. डीजे 6 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. चला विनंती आहे जरा स्पीडअप करा. अगदी मॅचला टर्न करणार बॅटिंग आपण वैभव मेहतर या खेळाडूच्या माध्यमातून पाहिली आहे. चांगली फलंदाजी वैभवनं आपल्या टीमसाठी केली आहे. त्याच बॅटिंगच्या जोरावरती संघ या मॅच मध्ये थोडासा पुढे आहे. आणि शेवटच्या बॉलवरती रोहित पाडगे या खेळाडूंना देखील एक विस्फोटक फटका चौकार लगावला होता. खरसुंडी टीम निर्णय पेंडिंग आहे. गोलंदाजी आहे ना? ओके. मॅच संपल्यानंतर लगेच आपण मैदानात उतरायचं. टाइमपास करू नका. 3 ओव्हरची मॅच आहे. राहुल शेळके शेवटचा बॉलर. 6 मध्ये 5 वाचवायच्यात. अगदी 6 मध्ये 5 या आजच्या दिवसामध्ये वाचवल्या गेल्यात कैरी टीमच्या रॉयल पाटील कडून. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती या मॅच मध्ये होईल का? गोलंदाजी मार्क वरती राहुल शेळके. ओव्हर द विकेट ना अगदी रनअप पाहायला गेला तर सर्कल पासून रनअप आहे. 10-15 पावलांचा स्टार्टअप आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. हा चेंडू थोडीशी दिशा भरकटला. अवे फ्रॉम दी बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पंचांचा मात्र व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन मिळेल. 6 चेंडू 4ची गरज आहे. 6 बॉल 4. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. कोणता संघ जिंकेल, कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये जाईल ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल.
ओव्हर द विकेट. गोलंदाज मात्र तयार आहे. स्विच हिटचा फटका एक्झिक्यूट केला. तिथे मिळेल ती एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 20 वरती पोहोचेल. 5 बॉल आणि मात्र 3 ची गरज आहे. कंपल्सरी चेस आम्ही वारंवार सांगतोय, लक्ष असू द्या. 5 बॉल 3. मॅच देखील चांगली पाहायला मिळाली. अगदी 2 तालुक्यातून 2 संघ, सावरोली संघ, खालापूर, त्यानंतर पाली संघ आपण पाहतो पनवेल तालुक्यातून बिलॉंग करणारा संघ. 5 बॉल 3. हा चेंडू शपल होल मारण्याचा प्रयत्न. मॅच निर्धाव चेंडूची सांगता. चांगला चेंडू पाहायला मिळालाय तो राहुलच्या माध्यमातून. 4 बॉल आणि 3 ची गरज. पिक्चर अभी बाकी आहे मेरा दोस्त. मॅच अजून संपली नाही आहे. प्रयत्न चालू आहेत दोन्ही टीम कडून. 4 चेंडू आणि 4 आणि 3 ची गरज आहे. इथून रोहित पाटीलची चालाकी. इथून डिरेक्ट हिट जर झाला असता तर काहीतरी वेगळे चित्र पाहायला मिळालं असतं. लेग बाईच्या साहाय्याने मिळेल सिंगल. 3 चेंडू आणि 2 ची गरज आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आजच्या दिवसातील प्रत्येक मॅच जाते, कारण संघ एकदम तुल्यवान आहेत. दोन्ही संघ अगदी त्या परिसरातील दादा संघ आहेत. दोन्ही संघांचा विचार केला गेला तर दोन्ही संघांमध्ये हार्ड हिटर फलंदाज आहेत, चांगले दर्जेदार गोलंदाज आहेत, चांगले फिल्डर आहेत. आणि त्याचमुळे मॅच ही शेवटच्या क्षणाला शेवटच्या बॉल पर्यंत जाताना आपण पाहतोय. 3 बॉल 2 ची गरज. थोडा आखूड होता बॉल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. मैदानावरती जाईल ती विकेट. फलंदाज होईल डेफिनेटली बाद. 2 चेंडू 2 ची गरज आहे. डीज आहे. करू नका. पहा, इम्पॉर्टंट मॅच आहे, परंतु जास्त वेळ टीम मीटिंग पाली संघ घेऊ नका. 2 बॉल 2 ची गरज. मॅच मध्ये आलाय ट्विस्ट. फलंदाज झालाय रनआउटच्या स्वरूपानं बाद. आपण वैभव मेहतर या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज साहिल घोसालकर आता स्ट्राईक एंड वरती. 2 चेंडू 2 ची गरज. जय बापदेव पाली हा संघ देखील सामना सहज आणि सोप्यारित्या सोडणार नाही. दोन्ही संघ मी मगाशी देखील सांगितलं आपापल्या परिसरातील दादा संघ आहेत. पाली टीमचा विचार जर केला गेला तर यंदाच्या मोसमामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला संघ. यास अच्छा आपण पाहिलं तर मागील 2-3 दिवसापूर्वी अगदी कालच मला असं वाटतंय खानावच्या टुर्नामेंट मध्ये देखील हा संघ सुपर 4 मध्ये गेलाय. गोलंदाज तयार आहे. फटका चांगला. बॅटच्या प्रॉपर मधोमध बॉल आलाय. डबलचा प्रयत्न आणि 2 धाव या ठिकाणी कंप्लीट. आणि हा सामना मात्र शेवटच्या मोमेंटला शेवटच्या